आज आपण रव्यापासून आणि मैद्यापासून बिस्किट बनवणार आहोत। 2 वाट्या मैदा घ्यायचा। 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, तो चाळून घ्यायचा। एक वाटी रवा घेतला। पिठी साखर घेतलेली पाऊण वाटी। थोडीशी तीळ टाकायचे, कारण आपण याचे बिस्किट बनवणार आहोत। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। असं करायचं। याच्यात आपण तुपाचं मोहन घालूया। तुपाचं मोहन घालूया आपण त्याच्यात थोडंसं कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे। परत हे मिक्स करायचं। मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं। जसं पाणी लागेल ना तसंच ओतून घ्यायचं। एकदम पाणी असं छान मिक्स करून घ्यायचं। असं सगळ्याचा एक गोळा झाला पाहिजे। पीठ मळून झालेलं आहे। याला 5 ते 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं। पीठ परत मळून घ्यायचं। असं उंडा तयार करायचा। असा लाटून घ्यायचा। असं सारखं लाटायचं चौकोन, काठ ते मध्ये। लाटून झालेलं आहे। आपण हे अशी वाटी घ्यायची ना, असं वाटीने गोल करायचं। आपण हे गोल पण बिस्किट केलेले आहेत। आता याला दुसरा पण आकार देऊ आपण। थोडे मोठे काप घ्यायचे। आणि याला जर तुम्हाला वरतून काही काढायचं असलं तर तुम्ही असं पण करू शकता। तेल तापलेलं आहे, याच्यात टाकून घेऊया। जास्त फुल पण नाही करायचा। खालची बाजू वरती करून घेऊया। तयार झालेले आहेत। कलर पण छान आला आहे। हे काढून घेऊया। गोल बिस्किट लगेच आपण याच्यात तळून घेऊया।
आपले बिस्किटं तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका.